तर आता या मंडळींकडनं जे येणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे. ते कुठल्याही बक्षिसाच्या पलीकडचं आहे. मला हवं ते मी बनवणं आणि मला हवं ते दुसऱ्याच्या पैशानं बनवणं, ह्याच्यात फरक आहे. तो विषय वेगळा होता, त्याचं बजेट वेगळं होतं आणि त्या कारणास्तव बजेटच्या कारणास्तव नव्हतं झालं. जरी राजेश मापुसकर घरात होते तरी. तर दादासाहेब फाळकेंच्या सिनेमामध्ये एक आयटम सॉन्ग ठेवूयात असं पण एक सजेशन होतं. तू अप्रोच कसं केलंस? पैसे लावायला तयार कसे होतात लोक? पिक्चर बनवणं त्यातल्या त्यात सोपं आहे, पण ते रिलीज करणं हे सर्वात कठीण गोष्ट आहे. आणि असे माझ्या जवळचे किती दिग्दर्शक आहेत जे डोक्याला हात लावून बसतात की अरे आमचं करिअर बर्बाद झालं आहे या भानगडीमुळे, कारण माझी फिल्म यांच्याकडे 4-4 वर्षे 5-5 वर्षे आणि रिलीजच करत नाहीत. आज मराठी सिनेमा हा OTT वरती तशा पद्धतीने विकत घेतला जात नाही जसा बाकीचा सिनेमा. नाही जात. एक खुर्ची फक्त सब कसं बसा सर. नाही आणि ज्या गोष्टीचा तू उल्लेख केलास की ज्युनियर आर्टिस्ट, हो मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे. मी सिनेमा प्रोड्यूस पण केला आहे. मी सिनेमातल्या प्रोडक्शन नंतर गेलेले पैशाचं दुःखही अनुभवलं आहे. त्यावेळेला मला माहीत नव्हतं मी सांस्कृतिक मंत्री बनेन. तरुण दिग्दर्शकांबरोबर गप्पा मारताना फार मजा येईल. फार वेळ घेत नाही. सर्वसाधारणपणे एकांकिका स्पर्धा पूर्ण झाली की परीक्षक निकालाला जातात आणि मग ते गेले की मध्ये जो काही कार्यक्रम ठेवला जातो तो नेहमी वेळ काढूपणात असतो असं वाटतं लोकांना. लवकर निकाल सांगा आम्ही जातो. पण इथं तसं नाही आहे. कारण स्पर्धेचा निकाल लागो, कोण पहिलं येऊ, पण आता ही मंडळी जे सांगणार आहेत हे अनुभवाचे बोल आहेत. आणि मला माहिती आहे इथं शॉर्ट फिल्ममध्येच करिअर करायला कोणी आलेलं नाही आहे. प्रत्येकाला पुढं जायचं आहे. तर आता या मंडळींकडनं जे येणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे. ते कुठल्याही बक्षिसाच्या पलीकडचं आहे. कारण अनुभव असा हा घ्यावा लागतो, त्याशिवाय मिळत नाही. तो आता आपल्यासमोर ह्या चौघांच्या रूपानं असणार आहे. तुमच्या चौघांचं स्वागत. आणि अगदी पहिल्यांदा सुरुवात करायची म्हणून मी करतो की तुम्ही शॉर्ट फिल्म्स बघितल्या इतक्या सगळ्या, तर तुमचं पहिलं रीडिंग काय आहे ह्या सगळ्या नव्या मुलांबद्दल, या मांडल्या जाणाऱ्या विषयांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुझ्यापासून सुरू करूया आशिष. माझ्यामध्ये एक्सलंट एनर्जी आहे, एक्सलंट जाण आहे विषयाची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही काही ग्रामीण पार्श्वभूमीचे जे सिनेमे जे होते, काही ग्रामीण भागातून आलेले जे लोक होती त्यांनी सुद्धा इतकं छान, म्हणजे असं लक्षात येते की ते पण काही जगातले काही सिनेमे बघतायत. त्याचा परिणाम त्यांच्या एकूणच सिनेमाच्या टेकिंगवरती होतो आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी पर्क्युलेट होऊन आता त्यांच्या या फिल्म्स आल्या आहेत त्या खूपच म्हणजे आम्हालाच इन्स्पायर करणाऱ्या काही काही फिल्म्स आहेत. म्हणजे असं वाटतं की ह्या फिल्मचा एक पूर्ण लांबीचा मोठा सिनेमा होऊ शकतो. अशा प्रकारचे सुद्धा काही सिनेमांमध्ये आम्हाला पॉसिबिलिटीज वाटल्या. प्रताप. नाही नक्कीच. म्हणजे विषयवाईज बोलायचं झालं तर काही विषय यापूर्वी आम्ही पाहिले नव्हते का, तर पाहिले होते. या विषयांबद्दल भरपूर बोललं गेलं आहे आणि भरपूर लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने बोललं गेलं आहे. तरी पण तो विषय परत आम्हाला पकडतो. तर मला असं वाटतं त्यात तो डिरेक्टरच आहे. आणि तो जर डिरेक्टर त्याच्यामध्ये लपला आहे तर मला असं वाटतं तो आत्ता 10 मिनिटामध्ये बांधून नाही राहणार. आज न उद्या त्याची 2 तासाची फिल्म तो स्वतः बनवेलच. सो नक्कीच. आणि जसं आशिष म्हणाला की ग्रामीण भागातनं असे दिग्दर्शक तयार होणं, कारण कधीकधी तिथे असा एक भावूक विषय मिळतो किंवा असं काहीतरी मिळतं की आपण शहरात राहून या सगळ्या धावपळीमध्ये आपले रूट्स विसरतो. आपलं एक भावनिक जे विश्व आहे ते कुठे कधी मागे पडतं. आणि असे ग्रामीण विषय जेव्हा पुढे येतात किंवा तो जो इनोसन्स पुढे येतो, तर मला असं वाटतं फक्त दिग्दर्शक म्हणून नाही, आम्हाला माणूस म्हणून पण परत विचार करावासा वाटतो या सगळ्या विषयातनं. तर मला असं त्यांचं खूप अभिनंदन करायचं आहे की इतक्या कमी, म्हणजे तुम्हाला फार आता तर आहे मोबाईल सगळ्यांच्या हातात, पण तरी पण जेवढ्या सुविधा शहरात मिळतात तेवढ्या ग्रामीण भागात नक्कीच मिळत नाहीत. पण अजिबात गिवअप न करता ज्या पद्धतीने ग्रामीण भागात शॉर्ट फिल्म असो, फिल्म असो, ज्या पद्धतीने काम चाललंय, खरंच आम्हाला सगळ्यांना इन्स्पायर करणारं काम आहे ते. नवज्योत. मला तर माझे सुरुवातीचे दिवस आठवले
शॉर्ट फिल्म्स करून अशाच वेगळ्या वेगळ्या शॉर्ट फिल्म्सला फेस्टिवल्सला जाणं, इंटरनॅशनली फेस्टिवलला फिल्म घेऊन जाणं. सो मी जज करत असताना म्हणजे हा माझा पहिला इव्हेंट आहे जज करतानाचा, फिल्म केल्यानंतरचा. सो कुठेतरी ते फिल्म्स बघताना मी स्वतःला तिथे बघत होतो की आपण इथून सुरुवात केलेली आहे आणि सगळेच आय थिंक खूप टॅलेंटेड आहेत. आय थिंक हे आपले इंडस्ट्रीचे फ्युचर आहेत. सो व्हेरी एक्सायटेड की आपल्या मराठी इंडस्ट्रीला किंवा इंडियन फिल्म इंडस्ट्रीला असेच फिल्म मेकर्स आपल्याला पुढे जाऊन त्यांचं नाव मोठं करतील. रोहन. तर सगळ्यात पहिले सगळ्यांचं अभिनंदन, जेवढे शॉर्ट फिल्म्स मेकर आज आम्ही पाहिलेत आमच्या सगळ्यांकडनं. ॲक्च्युली आशिष पण बोललाय, प्रताप पण बोललाय, तर मला असं वाटतंय की शॉर्ट फिल्ममध्ये पण टेक्निकल जास्त विचार केला जातो, ह्याचा आनंद जास्त आहे. कारण मी कास्टिंग डिरेक्टर आहे म्हणून नाही म्हणत आहे, आता डिरेक्टर आहे, पण कास्टिंगचाही विचार केला गेला आहे. मी खास करून एक्झाम्पल म्हणून सांगतो, नाम क्या है तुम्हारा जी फिल्म होती त्याच्यामध्ये नॉन ॲक्टर्स पण आहेत, पण शशांक शेंड्यांना ह्या पद्धतीमध्ये बघण्याची एक गंमत वेगळी होती. सो छोट्या छोट्या फिल्म्समध्ये पण कास्टिंगचा परिपूर्ण विचार केला जातो, ह्याचा आनंद जास्त वाटला होता मला. वा, ही एक नांदी झालेली आहे आता. आता आपण जरा जास्त खोलात जायचं आहे, कारण तुमचं म्हणणं आता ठीक आहे सगळं, पण आता आपण जरा सिरियस मॅटरमध्ये जाऊया. कारण काय, आता विषय कुठून सुरू होतो की मला हवं ते मी बनवणं आणि मला हवं ते दुसऱ्याच्या पैशानं बनवणं, ह्याच्यात फरक आहे आणि इथं गोंधळ आहे. खरं तर टॅगचं खूप आभार, टॅगचं अभिनंदन. हे सोपं नसतं बरं का, चेष्टेत अजिबात नाही घेऊ नका. विजू माने, रवी जाधव, उदयदादा ही सगळी मंडळी जी आहेत, खांदेपालट होणं फार महत्त्वाचं असतं आणि तो कधी करायचा हे पण कळायला पाहिजे. हे फार महत्त्वाचं लक्षण आहे की त्यांना इथं बसता आलं असतं की आणखी 4 चॅनल आले असते उलट कव्हरेजला, पण तसं न करता ह्या लोकांना बसवणे फार मला महत्त्वाचं वाटतं. ही नांदी वाटते मला एक चांगली, याबद्दल आपण एक टाळ्या वाजवल्या पाहिजेत. जे चांगलं त्याला आपण उत्स्फूर्त दाद द्यायला पाहिजे. तर आता मुद्दा इथे येतो की आपण जेव्हा आपल्याला हवी ती गोष्ट मांडू पाहतो पडद्यावर आणि मग त्याला पैसे लागतात, कारण सिनेमा खूप खर्चिक खेळ आहे सगळा आणि 2 तासाचा सिनेमा म्हणजे सगळं मोठंच भांडवल येतं त्याला. आता मला तुमच्याकडून हे हवं आहे की आता या मंडळींनी बाबा छान शॉर्ट फिल्म केली, यांच्यामध्ये तुम्हाला स्पार्क दिसला, छान सिनेमे करतील, सगळं पॉझिटिव्ह आहे, पण जेव्हा हे आपली स्क्रिप्ट घेऊन बाजारात जातील तेव्हा तिथं टर्न्स अँड ट्विस्ट यायला सुरुवात होते. तुम्ही मला सांगा तुमचं हे टर्न्स ट्विस्ट काय होते पहिल्या सिनेमाचे, थोडक्यात सांगितलं तरी चालतील. बापरे, टर्न्स अँड ट्विस्ट असं म्हणजे एकतर हा आत्मा पॅम्फलेट सारखा सिनेमा, त्याचं जेव्हा स्क्रिप्ट माझ्या हातामध्ये आलं, परेश मोकाशीने ते लिहिलं, तर त्याचे आम्ही वेगवेगळ्या प्रोड्युसरसमोर वाचनाचे प्रयोग केले, असंख्य प्रयोग झाले आणि सगळे प्रयोग सक्सेसफुल झाले. स्टँडिंग ओवेशन मिळालं, टाळ्या वाजवल्या, पण कोणी प्रोड्यूस करायला पुढे आलं नाही. सो हे डिस्करेजिंग नाही आहे, मी हे सांगतो की इट्स अ ग्राउंड रियालिटी. पण आपल्या सगळ्यांमध्ये जी एक महत्त्वाची गोष्ट असते, असायला पाहिजे सगळ्या फिल्म मेकर्समध्ये, ती म्हणजे रिलेंटलेस प्रयत्न करणे, पॅशन असणे, ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि हे करत असताना आता अर्थात आत्मा पॅम्फलेट हा जरी पहिला सिनेमा असला तरी याच्या आधी मी 5-6 वर्षांपूर्वी एक वेगळा सिनेमा करणार होतो, त्याचं स्क्रिप्ट फायनल झालं होतं. मग तेव्हापासून 2014ला माझा पहिला सिनेमा येणं अपेक्षित होतं, तेव्हा ते झालं नाही, ते आत्ता झालं. पण म्हणून मी काय घरी खचून बसलेलो नाही. मी मधल्या काळामध्ये काम करत होतो, मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या फिल्म्सला मी असोसिएट म्हणून काम केलं. आणि आता हे जरी नॅशनल अवॉर्ड हे माझ्या सिनेमाला जरी असलं तरी ह्याच्या आधीचे जे सिनेमे आहेत म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी, शाळा, व्हेंटिलेटर, एलिझाबेथ एकादशी, वाळवी, हे नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्मचा मी असोसिएट डिरेक्टर होतो. सो म्हणजे हे मी करत राहिलो, ह्यांनी अनुभवानी मी एनरिच होत गेलो. मुद्दा हाच आहे की तुम्ही ना लढाई सोडता कामा नये, जस्ट कीप डुईंग युअर वर्क. कधी ना कधीतरी तुमचा तो ड्यू टाईम तुम्हाला मिळतो, जो मला आत्मा पॅम्पलेटच्या निमित्ताने मिळाला. तुझ्या सिनेमाकडे घरात गणपतीसारखा सिनेमा आहे की जो, मी तुमच्याकडे पण येणार आहे, पण घरात गणपतीसारखा सिनेमा आहे की जो सर्वांना आवडेल, सर्वांना रुचेल, रिस्क फॅक्टर फार नाही आहे, घरगोरी गणपती असतात, तसा साधा सोपा म्हणजे आवडता विषय घेतला असतो, त्या मानानं रिस्क फॅक्टर कमी होता. उलट छान गोष्ट होती. तुला प्रोड्युसर लगेच मिळाला की नाही, तुलाही काही कारनामे करायला लागले?
ॲक्च्युली हे मी आत्ता फिल्मफेअरला पण बोललो की घरात गणपतीचं आय थिंक हे सगळं श्रेय पूर्ण माझ्या टेक्निकल डिपार्टमेंटचं आहे की लोकांना ती फिल्म इतकी सिम्पल वाटते, पण ती फिल्म तेवढीच कठीण आहे कारण का त्याच्यात 14 पात्र आहेत आणि त्या 14 लोकांना एकत्र आणणं. आणि माझ्या आजूबाजूचे मेंटर्स असो किंवा सो कॉल्ड आमचे सिनियर्स असो, त्या सगळ्यांनी मला सांगितलेलं की हा तुझा पहिला चित्रपट नसला पाहिजे. सोपी गोष्ट घे, 2-3 कॅरेक्टर्स घे. आणि लॉकडाऊनच्या आधी मी ही स्टोरी लिहिली आणि लॉकडाऊनच्या वेळी तो झाला नाही चित्रपट. पण तेव्हापासून मी त्याच्यानंतर 2-3 अनेक चित्रपट लिहिले, वाचले, दुसऱ्या रायटर्सना भेटलो. पण कुठेतरी ना असं होतं की नाही हाच सिनेमा झाला पाहिजे. काय झालं 14 कॅरेक्टर असेल तर आपण फिगर आउट करू. परत दुसरा असा प्रॉब्लेम होता की स्टोरी सिम्पल आहे पण त्याची ट्रीटमेंट मला माहिती होती, माझ्या डोक्यात होती. आता ती लोकांपर्यंत पोहोचवायची होती की ते कसं पोहोचवायचं. कारण का जेव्हा आम्ही प्रोड्युसरकडे गेलो ते बोलले की छान आहे, तुझ्या माझ्या घरची गोष्ट आहे, ह्याच्यात वेगळं काय आहे. आता माझ्या नावावरती काही चित्रपट नसल्यामुळे ते वेगळं कसं करायचं ह्याच्यामध्ये मोठं चॅलेंज होतं. आणि मी आय थिंक सगळ्यांना हेच सांगेन की ॲज अ फिल्म मेकर ना तुम्हाला आतनं एक आवाज येतो, 100% येतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की ही स्टोरी तुम्हाला सांगायला इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही त्याचं ऐका. तुमच्या आजूबाजूला 1000 व्हॉइसेस आहेत. सो ते जरी तुम्हाला वेगळं गोष्ट सांगत असेल आणि कुठेतरी तुम्हाला त्यांच्या अगेन्स्ट जावं असं वाटत असेल तर ते तसं नाही आहे. कारण का ती फिल्म मेकरचा तो इनर व्हॉइस आहे, तोच तुम्हाला आत्ता म्हणजे आय थिंक दॅट इज द रिझन आय एम सिटिंग हिअर टुडे. हे सगळं तू फिल्मफेअरला सांगितलंस? हो, 2 मिनिटात मी बोललो हे सगळं. मग आता वेगळं काहीतरी नाही नाही. आणि दुसरं म्हणजे जोक सपाट, मला असं म्हणायचं आहे की मोठे स्टारकास्ट, मोठं बजेट, तू अप्रोच कसं केलंस? पैसे लावायला तयार कसे होतात लोक? सो आय थिंक मला माहिती नाही किती लोकांना माहिती आहे, हे आमचं होम प्रोडक्शनच आहे घरात गणपती. पण होम प्रोडक्शन असलं तरी माझे जे इन्व्हेस्टर्स आहेत, इवन दो इट्स अ होम प्रोडक्शन, आय हॅड टू कन्व्हिन्स एव्हरीवन राईट ॲज अ प्रोड्युसर. म्हणजे असं नाही की घरचे पैसे आहेत तर लगेच लोकांनी पैसे दिले, असं नाही आहे. दे लिटरली सॅट थ्रू द नरेशन्स. त्यांनी सगळं टेक्निकॅलिटीज बघितले की हे कसं करता येईल, काय करता येईल. आणि प्रोडक्शन वाईज कसं झालं, फिल्म म्हणजे रोहननीच फिल्मची कास्टिंग केली आहे. त्यामुळे आमचं फर्स्ट फिल्म करताना रोहन आणि आम्ही एकत्र बसलो आणि माझं त्याला रिक्वायरमेंट होती की काही कर पण मला एक अनकन्व्हेन्शनल फॅमिली दे. आणि आम्ही असा कधीच विचार केला नव्हता की एवढी मोठी नावं एकत्र येतील. लकीली ज्या लोकांना आम्ही जाऊन भेटलो ते लोक फर्स्ट नरेशनलाच हो बोलले आणि ती फिल्म मोठी होत गेली. बिकॉज फिल्म मोठी होत गेली तर आमचं प्रोडक्शन रिक्वायरमेंट मोठे होत गेले. सो दॅट इज हाऊ इट इज कनेक्टेड. बट आय थिंक थँक्यू गॉड. बाकी काय माहिती. रोहन, एप्रिल मे 99 सिनेमा करताना सुद्धा असंच काहीसं झालं होतं. म्हणजे तूही झगडला असशीलच, तू खूप वर्ष ती गोष्ट घेऊन बसला होतास. तुझ्या घरातच एक इन्स्टिट्यूट असल्यामुळे अर्थात तुला त्याचा फायदा झाला असेल राजेश सरांचा. पण गोष्ट पिच कशी करायची, लोकांपर्यंत पोचायचं कसं? मला असं वाटतं मागच्या विजुदाच्याच इंटरव्ह्यूमध्ये विजुदाच म्हणाला होता, ज्याच्या घरात राजेश मापुसकर आहेत त्याला इझी झालं असेल ना. तर खरं तसं नाही आहे. असं नसतं. कारण मलाही जवळजवळ 5-6 वर्ष गेली ह्या सगळ्या प्रवासातून जायला. जसं आशिष म्हणाला त्याची फिल्म 2014ला तो करणार होता. माझी फिल्म मी 2015ला करणार होतो, जी त्यावेळेस नव्हती बनली. तो विषय वेगळा होता, त्याचं बजेट वेगळं होतं आणि त्या कारणास्तव बजेटच्या कारणास्तव नव्हतं झालं. जरी राजेश मापुसकर घरात होते तरी. कारण 2 गोष्टी आहेत. नुसतं राजेश मापुसकर घरात असून फायदा नाही आहे. कारण की जी मॅच्युरिटी आहे, मी ती सिनियर पण आहे, वयानी पण आहे, एक्सपिरियन्सनी पण आहे. तर ती मॅच्युरिटी, कारण की राजू दादांनी आम्ही राजू सरांसोबत काम केलं आहे, विनोद सरांसोबत काम केलं आहे. स्क्रिप्टची एक मॅच्युरिटी लागते आणि जोपर्यंत ती येत नाही पेपरवरती तोपर्यंत फिल्म करून हे पहिलंच मला बाळकडून मिळालेलं आहे. त्यामुळे ती रिजेक्ट झाली होती. ते दुसरं कारण होतं, कारण की स्क्रिप्टवर काम कर असं सतत सांगितलं गेलं. नंतर व्हेंटिलेटर झाली जिथे मी आणि आशिष दोघे इन्व्हॉल्ड होतो. 2019मध्ये मी माझी दुसरी फिल्म ऐकवायला गेलो होतो जिओ टीमला आणि निखिल साने सर बसले होते, मी आणि राजू दादा बसला होता आणि मी एक वेगळी पिच केली होती त्यांना फिल्म. पण ती फिल्म पिच करत असताना त्यांनी सांगितलं की अरे विषय खूप सुंदर आहे, बनेलही सुंदर, पण आत्ताच्या कंडिशनला ही फिल्म योग्य नाही आहे. तर जसं आशिष मगाशी म्हणाला की डिसअपॉइंट होऊन फायदा नाही आहे, की तुम्हाला तुमचं राहायचंच आहे कंटिन्युअसली. आणि
मस्ती मस्तीमध्ये मी एप्रिल मे ऐकवली होती आणि सरप्राईज म्हणजे ती ॲक्टिव्ह झाली. सो ती जेव्हा मस्ती मस्तीमध्ये फिल्म ॲक्टिव्ह होते तेव्हा मग ती मस्ती मस्तीच मध्येच बनवूया असं वाटतं, पण त्याचे चॅलेंजेस खूप जास्त वाढायला लागतात. कारण एक हिंमत केली होती की सगळ्यांना नवीन ॲक्टर्सना घेऊन ही फिल्म करावी, कारण विषय 99 सालातला होता आणि जेव्हा आपण 99 सालातला विषय लिहितो आणि ज्यावेळेस आपल्या मागे कोणी चॅनल नसतं, जसं होम प्रोडक्शनच होतं आपलं, पण जसं फायनान्सर्स बाहेरनं अप्रोच केले होते, इथेही फायनान्सरला बाहेरनं अप्रोच केले होते, पण न्यू कमर्सला घेऊन फिल्म मांडणी करणं, लोकांपर्यंत पोहोचवणं आणि ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला तो मिळणं हे स्वतः एक चॅलेंजिंग गोष्ट होती. आणि ती चॅलेंजिंग गोष्ट करत असताना मला असं वाटतं की त्या प्रोड्युसरला त्या स्क्रिप्टवरती विश्वास असला पाहिजे आणि तो ज्या स्क्रिप्टवरती जर विश्वास असेल, त्या लिखाणात जर विश्वास असेल, तर मग पात्र तुम्ही न्यू घ्या किंवा ओळखीचे घ्या किंवा ते त्या कॅरेक्टरला जाणारे साजेशी घ्या, त्यांनी फरक पडत नाही मला असं वाटतं. मला एक मुद्दा ऍड करायचा. सिन्स वी आर टॉकिंग टू द न्यू कमर्स आणि सगळ्या याचा उद्देशच तो असला. होय होय. एक सडनली मला एक गोष्ट आता अशी एक हिट झाली की आता तुम्ही सगळेजण पुढे भविष्यात जाऊन सिनेमा करण्याच्या मागे लागणार आहात, तुमचे स्क्रिप्ट घेऊन बाजारात जाणार आहात, त्या अनुषंगानेच विचारलेला हा प्रश्न आहे. तर आम्हाला ज्या अडचणी आल्या त्या तुमच्या सगळ्यांच्या वाट्याला येणारच आहेत, पण ह्याबरोबर मला असं वाटतं की जसं टाईम बदलतो आहे तसं तशा मार्केटच्या डिमांड्स पण बदलत जातात. म्हणजे पूर्वीच्या काळामधला फिल्म मेकिंग म्हणजे 10 वर्षांपूर्वी किंवा प्री कोविडचं फिल्म मेकिंग आणि पोस्ट कोविडच्या फिल्म मेकिंगमध्ये सुद्धा फरक पडला आहे. आपला ऑडियन्ससुद्धा जगभरातल्या बऱ्याचशा गोष्टी OTT वरती बघून जरा सजग झालेला आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपण काय म्हणजे मला ही स्क्रिप्ट आवडती आहे म्हणून ती लगेच प्रोड्यूस करायला तयार नाही होणार आहे. म्हणजे एक तो चॅलेंज असणार आहे की तुम्ही फर्स्ट टाइमर आहात आणि तुम्हाला कन्व्हिन्स करायचं हे तर आहेच आहे, पण स्क्रिप्ट सुद्धा एक्सक्लुझिव्ह पाहिजे. काहीतरी त्याच्यामध्ये ना एक्स फॅक्टर पाहिजे की ते बघून असं वाटलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कित्येकदा नातेसंबंधांच्या ज्या गोष्टी असतात, भावा बहिणीची गोष्ट असेल किंवा तत्सम काही कौटुंबिक प्रसंग असतील, तर आता ह्या सगळ्या ज्या ऑडियन्सच्या टेस्ट बर्ड्स आहेत ना, त्या सॅटिस्फाय करायला कदाचित टेलिव्हिजन आहे घरामध्ये. आता 200 रुपयाचं तिकीट काढून जर का ऑडियन्सला थिएटरमध्ये जायचं असेल तर यू हॅव टू गिव्ह देम समथिंग एक्सक्लुझिव्ह. करेक्ट. सो नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट काही लिहाल, काही त्याचा विचार कराल, तर माझ्या मते असं काहीतरी तुमच्या स्क्रिप्टचा एक एक्स फॅक्टर असला पाहिजे. या दृष्टीने आपला फक्त मला एकट्याला आवडून उपयोग नाही आहे, समोरचा माणूस जो पैसे लावणार आहे जे तू म्हणतोयस त्यालाही ती स्क्रिप्ट आवडली पाहिजे. हा माझा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रताप, अनन्या नाटकावरून तू सिनेमा केला, अर्थात त्याचं गुडविल एक खूप तयार झालं होतं अनन्या नाटकाचं आणि मग त्याच्यावरचा सिनेमा केलास तू. नाटकावरनं जेव्हा आपण सिनेमे करतो, कारण आपल्याकडे खूप सारी मंडळी जी एकांकिका लिहितात, उत्तम एकांकिका लिहितात, त्याच्यावरनं असा मोह होऊ शकतो की आता आपण जे सिनेमा करू शकतो. असं जेव्हा माध्यमांतर करण्याचा विचार आपण करतो तेव्हा दिग्दर्शक म्हणून काय चॅलेंजेस असतात? खरंच करावं का? करायचं असेल तर काय काळजी घ्यायला पाहिजे? नाही, अशी ॲक्च्युली तोपर्यंत एक आख्यायिका अशी होती ना की वन ॲक्ट प्लेचं व्यवसाय नाही होऊ शकत, कारण 99% वेळा ते फसलेलं आहे. ठीक आहे. अनन्याच्या वेळेस तेव्हा मी जेव्हा केलं होतं तेव्हा माझी जी मॅच्युरिटी होती ती तशीच होती की नाही, हे नको करायला, आता आपण नवीन विषयाकडे वळूया. नाटक पण नको करायला? नाही, अजिबात नाटक ही माझी चॉईस नव्हती. हे मला खरं मोहन वाघांनी माझ्या डोक्यात घातलं. त्यांनी ती एकांकिका पाहिली आणि ते जिद्दीला पेटले की आपल्याला हे व्यावसायिकला करायचं आहे. तर चंद्रकांत कुलकर्णी आणि सगळे माझ्या मागे लागले, अरे बाबा ते बोललेत आता कर. तर मी ते लिहायला घेतलं तर मला काही ते माहीत नाही, तेव्हा ते वय छोटं होतं, काय मी घाबरत होतो की मी काहीतरी करायचो आणि त्यांना जर एकांकिकेत नाही आवडलं तर मीच अडकायचो परत त्यात. तर मी घाबरत एका पॉईंटला मग कुलकर्णी सरांना बोललो, चंद्रकांत कुलकर्णींना, की माझ्याने नाही होत आहे, हे खूप पाणी टाकल्यासारखं होईल. ठीक आहे. तर सांगायचा मुद्दा एवढाच की जोपर्यंत ते मला कन्व्हिन्स नाही झालं तोपर्यंत मी ते नाही केलं. एक प्रोड्युसर रेडी झाला आहे किंवा एक मोठा माणूस मला म्हणतो अरे कर ना, ते एवढे मोठे म्हणतायत तुला रेडीमेड आहे यार, लोकांना प्रोड्युसर मिळत नाही, तुला चालून येतोय. तर इव्हन मी फिल्मचं पण सांगेल की रवी सरांनी मला स्वतःहून विचारलं होतं. म्हणजे फिल्म मिळणं माझ्यासाठी थोडंसं सोपं होतं, कारण प्रोड्युसरच स्वतःहून आले होते माझ्याकडे की अरे मला तुझं नाटक आवडलं आहे आणि माझी इच्छा आहे. पण मला या निमित्ताने एवढंच सांगावंसं वाटेल की कोणीतरी तुमच्याकडे आलं म्हणून पण फिल्म नाही बनत किंवा नाटक नाही बनत. तुमच्या विषयाला घेऊन तुम्ही किती विजनरी म्हणून, तुमचं सब्जेक्ट म्हणून, तुम्हाला जे काही म्हणायचं आहे म्हणून
तुम्ही किती रेडी आहात त्याच्यासोबत आणि तुम्ही प्रामाणिकपणे रेडी आहात का. फक्त आता करायला मिळतंय म्हणून करणारे आपल्याकडे आहेत दिग्दर्शक, पण मग पुढे त्यांची काय हालत होते आपण सगळेच बघतो. तर मला असं वाटतं की तुमच्याकडे तुमचा स्वतःचा व्हॉइस असेल आणि त्या व्हॉइससोबत तुम्ही जर प्रामाणिक असाल तर मला असं वाटतं की एक वेळ जाईल, तुम्हाला वेळ लागेल ती उमजायला, कळायला की बाबा नाही याचं 2 अंकी होऊ शकतं. पण डेफिनेटली प्रत्येक गोष्ट नाही होऊ शकत. त्याच्यामध्ये तेवढी पात्र हवे, त्याचे सबटेक्स्ट तेवढे हवे, त्यातला ड्रामा तेवढा हवा, तो सिनेमॅटिक हवा, व्यावसायिक नाटकाला साजेसा हवा. सगळ्या गोष्टी जर तुम्ही खरंच प्रामाणिकपणे चाचपडून बघितल्या, तटस्थपणे जर तुम्ही बघू शकलात आपल्याच गोष्टीकडे, फार त्याला लाड न करता, त्याचा लळा न लावता जर तुम्ही बघू शकलात तर तुम्हालाच मला वाटतं कळणं फार कठीण नाही आहे की हे खरंच मोठ्या प्लॅटफॉर्मवर होऊ शकतं की नाही होऊ शकत. सो मी प्रामाणिक राहिलो, तटस्थ राहिलो, त्यामुळे कदाचित अनन्या एवढी मोठी होऊ शकली. बऱ्याचदा सॉरी सौमित्र, हे तटस्थ राहण्याचा अर्थ थोडासा मी एक्सप्लेन करतो, कारण की तुम्ही अनुभवलं या सिनेमाच्या माध्यमातून. जेव्हा एप्रिल मे लिहित होतो तेव्हा बऱ्याचशा चॅनल्सनी त्यांचे काही सजेशन्स दिले होते त्यावर येणारच होतं. आणि ते सजेशन देत असताना नावं घेत नाही, पण पर्टिक्युलर चॅनल्स किंवा जे काही आपल्याकडे असतात स्टुडिओज आहेत त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले होते की हे चेंजेस कर, ते चेंजेस कर, हे पात्र असं असलं पाहिजे, ते पात्र तसं असलं पाहिजे. पण मी माझा तटस्थ होतो आणि मी थांबतो, कारण की मला माझी पात्र दिसत होती, मला माझी स्टोरी दिसत होती. आणि जेव्हा आपली स्टोरी आपल्याला दिसते, आपण कन्व्हिन्स आहोत, मग लोकांनी आपल्याला कितीही सांगण्याचा प्रयत्न केला, खास करून राजेश बापूसकरांनी जरी तेव्हा मला सांगण्याचा प्रयत्न केला, मी नव्हतं ऐकलो. त्यामुळे मी तेच विचारणार होतो आता रोहन, की माझी गोष्ट मला आवडलेली आहे, मला माहिती आहे याच्यावर उत्तम सिनेमा होऊ शकतो, मला माहिती आहे की हे बेस्ट आहे आणि मी पूर्ण कन्व्हिन्स्ड आहे, असं आपण गृहीत धरू. पण जेव्हा मी ही स्क्रिप्ट घेऊन निर्मात्याकडे जातो किंवा फायनान्सरकडे जातो किंवा कुठल्या प्रोडक्शन हाऊसकडे जातो, तेव्हा शेवटी लक्ष्मी तो देणार आहे. असं होतं का की बाबा हे बेस्ट आहे, मी लावतो पैसे, सगळं तुझं कर, पण एवढे बदल कर, असं जर काही सांगितलं तर त्या पॉईंटला कसं आपण टॅकल करायचं? दिग्दर्शकांनी, नवोदितांनी कसं तो पॉईंट टॅकल करायचा? नाही, मला थांबायचं, वाट बघायची, जसं मला हवंय तेच करायचंय, की थोडं डायल्यूट करायचं? हा जो एक खूप महत्त्वाचा पॉईंट असतो की मी करू की नको, काय करायचं त्याला? मला असं वाटतं की सजेशन पुरतं ठीक आहे, पण जेव्हा ते सोलला जर पुढचा व्यक्ती हात लावत असेल त्यावेळेस तुम्ही ठाम राहणं खूप आवश्यक आहे. की जर तुम्ही तुमच्या सोलला घेऊन कॉन्फिडंट आहात की नाही हे या पद्धतीने होणार आहे आणि मी कॉन्फिडंट आहे, आणि जर ते सोलच बदलायला लावत असतील, स्टुडिओ असो, प्रोड्युसर असो, तर आय थिंक तेव्हा मला नाही वाटत की तुम्ही त्यांच्यासोबत जाणं योग्य आहे. हां, पण काही सजेशन्स, कारण काय प्रत्येक जणाला, मी काय अंतिम नाही आहे माझ्या कथेचा, मी एकटा स्टार असू शकत नाही. जसं रवी सरांनी मला अनन्यामध्ये अजिबात धक्का न लावता, म्हणजे मी आज या निमित्ताने परत एकदा त्यांना थँक्यू म्हणेल की त्यांनी अजिबात माझ्या विजनला नाही धक्का लावला कधीच. ते त्यांनी म्हणाल बाबा तू तुझ्या पद्धतीने कर, पण तरी पण त्यांना जे वाटायचं ना ते खूप स्मार्टली टाकून द्यायचे. हां, की हे तू बघ, या पद्धतीने विचार कर, बघ काय वाटतं तुला. हे जेव्हा मला काय वाटते म्हणून मला व्हॅल्यू मिळते ना, मला करणं सोपं जातं. पण हे मी सांगतोय म्हणून कर म्हटलं की मग ते जड जातं. तर मला असं वाटतं की सजेशन घ्यायला काही हरकत नाही, आणि खरंच काही वेळा सजेशन खूप उत्तम मिळतात, प्रोड्युसरकडनं पण मिळतात, तुम्हाला नवल वाटेल हे ऐकताना पण मिळतात. सो कधी कधी ते मार्केटचा अभ्यास पण तुमच्या कामी येतो. डेफिनेटली तो पण एक महत्त्वाचा अँगल आहेच चित्रपट निर्मितीमध्ये. पण तो जर तुम्हाला बोजड होत असेल, तो जर तुमच्या आत्म्यालाच मारत असेल, तर मला असं वाटतं तिथे आपण स्टँड घेणं गरजेचं आहे. आशिष, एक बॅलन्सिंग ॲक्ट आहे हा. म्हणजे कित्येकदा तुम्हाला एक जसं तटस्थ हा एक शब्द आहेच आहे, पण ना तुम्हाला काय कन्व्हिक्शननी ह्या गोष्टींकडे बघ. आणि कित्येकदा प्रोड्युसर जे सांगतो ते नॉट नेसेसरी दरवेळेस चुकीचंच असेल. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये, रादर मॉडर्न टाइम्समध्ये जो काही मार्केट ॲनालिसिस नावाचा किंवा डेटा जमवण्याचा जो एक हे आहे, कॉर्पोरेट हाऊसेसचं जे एक तंत्र आहे, त्याच्यामध्ये खूप त्यांना इन्साईट्स मिळालेले असतात. सो आता माझा सिनेमा जेव्हा मी केला, तर माझा सिनेमा केला तेव्हा जे प्रोड्युसर होते आनंद एल राय होते, त्यांनी अजिबात त्या स्क्रिप्टकडे कधी बघितलंच नाही. त्यांनी माझी टीम सांगते ना हे करायचं म्हणून करूयात, आणि डायरेक्ट त्यांनी फायनल कट बघितला. सो मधल्या काळात असं काही घडलंच नाही. पण ह्याच्यानंतर मी जेव्हा मानवत मर्डर सारखी सिरीज जेव्हा करत होतो, तेव्हा आय वॉज डीलिंग विथ सोनी लिव्ह. सो त्यांच्याकडनं काही इनपुट्स येत होते. माझी पहिलीच वेब सिरीज होती, मी याच्या आधी वेब सिरीज केलेली नाही आहे,
पण ते करत असताना काही काही गोष्टी असतात की ज्या मला त्यांच्या टीमकडनं कळायच्या की बाबा पहिल्या एपिसोडच्या पहिले 5 मिनटं क्रुशल असतात. पहिल्या 5 मिनिटामध्ये यू हॅव टू किल समवन. ते पहिल्या ह्याच्यात दाखव, तुम्ही आपलं स्लो बर्न, माझं आता हे मी आत्ता पेरतोय आणि 5व्या एपिसोडला ते कळणार आहे, तोवर माणूस बघणारच नाही. त्याच्या हातात रिमोट कंट्रोल आहे. तो पहिल्या 5 मिनिटात बोर झाला तर ही विल चेंज द वेब सिरीज, ही विल गो टू द नेक्स्ट, आणि तो परत कधीच येणार नाही आहे. सो त्या माणसाला मला हुक करायचं असेल तर ह्या काही जे टेक्निक्स आहेत, ते जे फीडबॅक्स ज्या त्या माणसांकडनं येतात, सो हा बॅलन्सिंग ॲक्ट जे मी म्हणतोय की काही ठिकाणी तुम्हाला फर्म राहावं लागतं, काही ठिकाणी बी ओपन फॉर सजेशन, आणि तुमचं तुम्हाला कळतं की हे सजेशन योग्य का नाही आहे. त्याचं ॲनालिसिस, आता फॉर एक्झाम्पल पूर्वीच्या काळी हरिश्चंद्रची फॅक्टरी जेव्हा आम्ही करत होतो तर दादासाहेब फाळकेंच्या सिनेमामध्ये एक आयटम सॉन्ग ठेवूयात असं पण एक सजेशन होतं. आणि मग ते कसं ठेवणार, तर त्यांना झोप लागते आणि स्वप्नात ते बघतात, असे सुद्धा सजेशन आहेत. अर्थात वाईड इमॅजिनेशन आहे. सो अर्थात हे आम्ही मान्य नाही केलं आणि आम्ही तो प्रोड्युसरच बदलला किंवा रादर परेशनीच प्रोड्यूस केलं, हा वेगळा मुद्दा. पण आपल्याला कळतं की हे सजेशन योग्य आहे का नाही हे आपल्याला कळतं. आपण ओपन असलं पाहिजे की एखादं सजेशन चांगलं असेल तर घ्यायला काय हरकत आहे. यू शुडंट बी ॲडमंट, एवढंच माझं म्हणणं. आता सर्वसाधारणपणे असं एक चित्र आहे मराठीमध्ये की तुम्हाला जर सिनेमा करायचा असेल तर मोठे मोठे जे प्रोडक्शन हाऊसेस आहेत म्हणा किंवा स्टुडिओज आहेत, झी आहे किंवा जिओ आहे, यांच्याकडे गेलात तर त्यांचा प्लॅटफॉर्मच मोठा असल्यामुळे तुम्हाला एकदम लिफ्ट मिळते. तुम्ही दोघांनी, रोहन तू सांगू शकतोस, तू जेव्हा अशा स्टुडिओला अप्रोच झालास का, एक, आणि मग त्यांच्यासोबत का नाही गेलास, दोन, त्याचं प्लस आणि मायनस काय असतात? नाही, प्लस तर असलंच पाहिजे मला असं वाटतं, कारण की स्टुडिओकडे जेव्हा एखादा सिनेमा असतो तेव्हा त्याचं ग्रँजरच बदलतं आणि त्याचं मार्केटिंग स्ट्रॅटेजीच बदलते. पण जेव्हा आपण इंडिपेंडंट करतो, जसं एप्रिल आपण इंडिपेंडंट केली, ग्रँजर थोडं कमी होतं, कारण की आपला रीच नाही म्हटलं तरी कमी पडतोच, कारण की चॅनल हे घराघरात पोचलेलं आहे. मग ते कुठलंही असो, मग ते झी असो, सोनी असो, स्टार असो, त्यामुळे ते प्रत्येक त्याचा अप्रोच डेफिनेटली बदलतो. चॅलेंज डेफिनेटली आले, मी असं म्हणणार नाही की चॅलेंज आले नाहीत त्यावेळेस, कारण की आपला टेक जेव्हा बदलतो, जेव्हा आपण इंडिपेंडंट करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण सुरुवातच करतो झिरोपासून की स्ट्रॅटेजी करायची काय. मॅक्सिमम चॅनल्सकडे स्ट्रॅटेजी असतात की आपल्याला, म्हणजे फॉर एक्झाम्पल की जेव्हा आपण विचार करतो की इंडिपेंडंट करताना की आपण शो किती लावायचे आहेत, आपलं एक सर्टन बजेट असतं जे आपण ठेवलेलं असतं फॉर PNA, आणि मग त्या बजेटनुसारच आपण स्क्रीन्स ठेवू शकतो. चॅनलचा ऑलरेडी त्याचा अभ्यास झालेला असतो की आपल्याला एवढ्या स्क्रीन्समध्ये आपल्याला हा रिलीज करायचा आहे, त्यामुळे त्यांचे काही मॅथमॅटिक्स ऑलरेडी रेडी असतात. आपण ते मॅथमॅटिक्स सुरुवातच तिकडनं करतो, त्यामुळे येणारे डेफिनेटली हे प्रॉब्लेम असतात. मग असं असून सुद्धा अर्थात त्या प्लॅटफॉर्मला सुद्धा एक लिमिटेशन आहे. ते बाबा वर्षाला 10 सिनेमे घेऊ शकतात असं आपण पकडू, आणि त्यांनी ऑलरेडी घेतलेले असतात 10 सिनेमे, आणि मग आपण ठरवतो की नको, आपण आता या मोठ्या प्लॅटफॉर्मकडे नको, आपणच करूया. तर काय चॅलेंजेस असतात, म्हणजे दिग्दर्शक म्हणून किंवा फिल्म मेकर म्हणून काय कंबर कसावी लागते? तू सांग किंवा नवजोत तू सांगितलंस तरी नाही. मी ह्याचं पहिलं उत्तर देतो की आपण चॅनलला अप्रोच झालो होतो, असं झालं नव्हतं. आपली डेट पण फायनल झाली होती, पण त्यांचे काही प्री कमिटमेंट्स होत्या, त्यामुळे डेट हल्ल्यामुळे आपलं फक्त गोंधळ झाला होता. बाकी असं नाही की चॅनलला आवडलेली नव्हती आणि चॅनल करणार नव्हतं. चॅनलनी घेतली होती, पेपरवर्क पण झालं होतं, डेटमुळे फक्त क्लॅश झालं, नथिंग एल्स. म्हणजे त्याच्यात काही मेजर इश्यू नव्हतंच. आय थिंक माझं असं दोन्ही साईडचं आहे, कारण का पहिलं म्हणजे तर मी सगळ्यांना हे सांगेन, नवीन फिल्म मेकर्स म्हणजे शॉर्ट फिल्म्स ज्यांनी केले त्यांना आता फीचर फिल्म करायचे. पिक्चर बनवणं त्यातल्या त्यात सोपं आहे, पण ते रिलीज करणं हे सर्वात कठीण गोष्ट आहे या इंडस्ट्रीमध्ये. आणि सो मी जेव्हा घरात गणपती अनाऊन्स केला तेव्हा आमच्याकडे कोणी स्टुडिओचं बॅकिंग नव्हतं, आणि थोडंसं आय थिंक पीपल कॉल मी रिबेलियस, कारण का मला सांगितलं होतं की स्टारकास्ट एवढी मोठी आपण अनाऊन्स नको करूया, आणि माझं म्हणणं होतं का नाही अनाऊन्स करायची. दॅट इज द होल USP की मी एवढी जर मी कास्टिंग खूप करू शकलो आहे तर ते पहिल्याच दिवशीच लोकांना कळू दे. आणि जसं अनाऊन्स केलं तसं दोन्ही स्टुडिओजमधनं मला फोन आले की फर्स्ट ऑफ ऑल तू कोण आहेस आणि हे तू कसं करतोयस. तर माझं असं होतं की ठीक आहे मग आपण भेटूया. सो माझ्या मीटिंग्स झाल्या आणि दोघांनाही ऑन
म्हणजे बोर्ड यायचं होतं, पण मी 1 महिन्यामध्ये शूटिंगला जाणार होतो आणि मीच त्यांना असं उलटी रिक्वेस्ट केली की आत्ता आपलं काही एका महिन्यात होणार नाही, कारण का मला माहिती होतं की आत्ता 1 महिन्यामध्ये जर कुठला स्टुडिओ ऑन बोर्ड आला, जसं क्रिएटिव्हली कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही ऐकायचं, मला माहिती होतं की ती फिल्म लांबली जाणार आहे, कारण का ते क्रिएटिव्ह इनपुट्स येतात. आणि त्याच्यानंतर फिल्म झाल्यानंतर वी ऑल्सो साईन विथ वन ऑफ द स्टुडिओज ऑफिशियली, बट इट डिड नॉट हॅपन बिकॉज ऑफ सम कॉर्पोरेट थिंग्स दॅट दे वे गोईंग थ्रू. आणि मी 8 महिने थांबल्यानंतर माझ्याकडे थांबण्याची कॅपॅसिटी नव्हती. सो वी वर फिगरिंग आउट की कसं करायचं, कारण का पिक्चर तर बनवलं आहे, पैसे तर लावलेत, पण ती रिलीज होणं फार महत्त्वाचं होतं. 1 गणपती गेला आमचा त्याच्यामध्ये. सो 2022-23ला मी शूट केलं, 23चा टार्गेट होता, बट बिकॉज ऑफ द सम टेक्निकॅलिटीज द स्टुडिओज ती रिलीज त्यावेळी नाही झाली आणि आय वॉज थोडं हेल्बेंट की ते गणपतीमध्येच आली पाहिजे, गणपतीचा पिक्चर असल्यामुळे. सो ते करताना लकीली मी स्वतःहून फिल्म नाही रिलीज केली, पॅनोरमा स्टुडिओ सारखे हिंदीतला मोठा स्टुडिओ मराठीत ते आले. आणि जसं आशिष बोलला, कुमारजींनी पण फिल्म न बघता ते बोलले की पूर्ण ह्यांनी बघितली आहे आणि आम्ही कधीच PNAमध्ये येत नाही, पण बिकॉज इट्स अ फॅमिली व्हॅल्यू फिल्म आणि आम्हाला खूप आवडली आहे. सो दॅट इज हाऊ दे केम ऑन बोर्ड. आणि बिकॉज ते ऑन बोर्ड आल्यानंतर हाफ ऑफ माझा जो जॉब होता की किती थिएटर्स, किती स्क्रीन्स, ते ॲब्सोल्युटली आय हॅड टू नॉट लुक इन टू इट, कारण का एवढं मला माहिती आहे की ज्या लेवलवरती फिल्म वाजवायला पाहिजे ती त्यांनी वाजवली. आम्ही 8 आठवडे थिएटर्समध्ये होतो. आमच्याकडे मंडे टू थर्सडे ऑडियन्स नव्हता, टू बी व्हेरी ऑनेस्ट, कारण का फॅमिली फिल्म असते, पण 8 आठवडे फ्रायडे सॅटर्डे संडे फिल्म हाऊसफुल होती. सो स्टुडिओनी जे करायचं ते केलं, पण ॲट द एंड ऑफ द डे इट ऑल कम्स डाऊन टू ऑडियन्स, कारण का जर ऑडियन्सच थिएटरमध्ये जाणार नाहीत तर आम्ही ही फिल्म्स बघू नाही शकत. प्रताप, तुला काय वाटतं याच्याबद्दल, स्टुडिओ आपल्यासोबत असणं आणि नसेल तर? नाही, डेफिनेटली स्टुडिओ असल्यावर रिलिजिंग हा पार्ट खूपच सुसह्य होतो, पण परत तेच आहे, म्हणजे आता आम्हाला वेगळाच हर्डल आला होता. म्हणजे आम्ही रेडी होतो, आम्ही असे सरांनी छोटासा एक टीझर टाकून 22 जुलै असं काय सॉरी कुठली एक तारीख डिक्लेअर केली होती आणि 5 दिवसांनी लॉकडाऊन अशा काहीतरी घटना घडत गेल्या आणि आम्ही तोंड लपवत फिरत होतो मग की कळत नव्हतं आता ह्याचं करायचं काय. आणि त्याच्यात 1-1.5 वर्ष गेली. मग सगळ्यांसाठीच कठीण झालं की ज्यांनी पैसे टाकले होते त्यांचं म्हणणं होतं ॲटलिस्ट मला माझे पैसे परत द्या, तेवढे तरी मला मिळाले तरी इनफ आहे, आता हिट फ्लॉप द्या सोडून. रवी सरांना काही निर्णय घ्यावे लागले. मग एव्हरेस्टने इंटरेस्ट थोडा दाखवला, मग त्यांनी रिलीजमध्ये पण इंटरेस्ट दाखवला. पण आय थिंक स्टुडिओमुळे मला जे कळलं आहे, मला फार त्यातलं कळलं आहे असं मला नाही वाटत आहे, पण जेवढं मी बघितलं आहे स्टुडिओने रिलीज तुमचा खूप स्ट्रॉंग होतो डेफिनेटली. पण असे पण अनुभव आलेत की स्टुडिओ काही फिल्म्सला खूप आपल्या बँकेत ठेवून देतो कुठेतरी आणि खूप नंतर अवेळी अयोग्य वेळी त्या फिल्मला बाहेर काढलं जातं आणि त्यांच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे, जसा हा म्हणाला की त्यांचे काही गणित आहेत की बाबा आता ही गोष्ट वर्क होणार आहे, ते अचानक त्यावेळेस त्या फिल्मला रिलीज करतात, काही होत नाही मग त्या फिल्मचं ॲब्सोल्यूट. आणि असे माझ्याजवळचे किती दिग्दर्शक आहेत जे डोक्याला हात लावून बसतात की अरे आमचं करिअर बर्बाद झालं आहे या भानगडीमुळे, कारण माझी फिल्म यांच्याकडे 4-4 वर्षे 5-5 वर्षे आणि रिलीजच करत नाहीत आणि नको त्या फिल्म्स पुढे. आता ते प्रत्येकाचे बेनिफिट्स आहेत आणि लॉसेस पण आहेत. तर स्टुडिओचे ते लॉस आहे की कम्प्लीट ते हुकुमशाह आहेत, अजिबात आपलं काही ऐकत नाहीत. आणि आपण जर कम्प्लिटली इंडिव्हिज्युअली रिलीज करणार असूत, जसं की नवज्योतला थोडं सोपं गेलं कारण तोच प्रोड्युसर असल्यामुळे त्याच्याकडे से होता आणि सगळं होतं, तर मला असं वाटतं ती वेळ तरी आपल्याला ठरवता येते की मला आत्ता रिलीज करायचं आहे, नाही आत्ता होईल, तर ते बेनिफिट्स पण आहेत. तर ते सगळं जर तर मध्ये असं काय त्याचं पक्कं गणित नाही आहे काही. आणि एंड ऑफ द डे सिनेमा कसा आहे. आशिष, तुझा अनुभव फार इंटरेस्टिंग वाटतो मला, तो तू सांग. कारण अशासाठी की आत्मपॅम्पलेट सारख्या सिनेमाच्या मागं जी उभं होतं, पण ती जी गणितं असतात ती आपल्या डोक्याच्या पलीकडची असतात, कारण ते खूपच मोठे आहेत आणि त्यांची बिझनेसची सगळी व्याख्या वेगळी आहे. आपण फारच छोटे असतो.
तुला तो अनुभव काय होता? आणि दिग्दर्शक म्हणून तुम्हाला शेवटपर्यंत कमरेवर हात ठेवूनच उभं राहायला लागतं, हा त्याचं उत्तम उदाहरण आहे. एक खूप अशा काही गोष्टीत मी ह्याच्या आधी कधीच बोललेलो नाही आहे, ज्या मला पण नंतर कळल्या की म्हणजे माझ्या फिल्मचा आत्मा पॅम्पलेटचा सगळ्यात मोठा कर्स जर का काही असेल, सगळ्यात मोठा जर का शाप काही असेल, तर ती फिल्म बर्लिनला सिलेक्ट झाली. का की बर्लिनला सिलेक्ट झाल्यानंतर सगळ्या उत्साहाचं वातावरण, सगळे खुश झाले. आणि बर्लिनला जे सिलेक्ट होतं ना, तर त्याची जी काही बातमी होते, त्याचं जे काही एक आपण पोस्ट टाकतो ते फक्त विदिन आपल्यामध्ये असतं. त्याचा सामान्य ऑडियन्सला काही फरक पडत नाही. ती जेव्हा फिल्म रिलीज होणार, बर्लिनला सिलेक्ट झाली, आता ही जेव्हा येईल तेव्हा मी बघीन असं कोणी ठरवत नाही. ते रिलीजच्या आधीच्या 15-20 दिवसाचा जो काही बस असतो त्याच्यामध्ये सगळं चालतं. सो जेव्हा बर्लिनला सिलेक्ट झाली तेव्हा अचानक आता एवढे प्रोड्युसर, म्हणजे टी सिरीज, आनंद एलराय, झी स्टुडिओज, मयसभा, आता तिकडे जाणार कोण कोण? तर तिकडे जेवढी लोक गेली, मग आनंद एलराय आणि कनुप्रिया म्हणून आमचे प्रोड्युसर, परेश आणि मधुगंधा, मी आणि माझा DOP, हे तेव्हा मला माहिती नव्हतं. पण हा जो सगळा खर्च आहे तो आमच्या PNA मधनं जातो. झी स्टुडिओजनी जे माझ्या सिनेमाच्या पब्लिसिटी मार्केटिंगसाठी जे बजेट ठेवलेलं आहे, त्याच्यातनं एक मोठा आकडा हा बर्लिनला जाऊन येण्यात आणि तिकडच्या हॉस्पिटॅलिटीमध्ये गेला. आणि मग तिकडे राहिल्यानंतर मग अरे हे भेटले, मग PVRचे कोणतरी भेटले, मग ते आल्यानंतर आपलं झी स्टुडिओ करते खर्च. तर ते झी स्टुडिओपेक्षा ते माझ्या याच्यातनं गेलेले पैसे असतात. हे तेव्हा मला माहिती नव्हतं. हे जर का मला माहिती असतं तर कुणी एवढ्यांनी लोकांनी जायची गरज नाही, तेव्हाच मी स्टँड घेतला असता. मला पण नका नेऊ, जर का याचा रिलीजवरती परिणाम होणार असेल तर. आता याचा दुष्परिणाम काय झाले की हे सगळं झालं, आम्ही उत्तम अनुभव आला, सगळं बर्लिनमध्ये स्टँडिंग ओवेशन मिळालं, 900ची कॅपॅसिटी होती वगैरे वगैरे वगैरे. नंतर परत आल्यानंतर आजही मला तिकडचे लोक कधी कधी इंस्टाग्रामवरती पाठवतात मेसेज की अरे तुझी फिल्म बघितली होती, आम्हाला आवडली वगैरे वगैरे. सो इथे आल्यानंतर जेव्हा आता रिलीज करायची वेळ आली, थोडंसं इथे आल्यानंतर जेव्हा रिलीज करायची वेळ आली, त्याच्या आधी हे बजेट सगळी कमी झाली होती. मग आता जी की बोंब नंतर मारली गेली की लोकांपर्यंत पोहोचलीच नाही, या नावाचा सिनेमा आलाय तो लोकांना कळलाच नाही, कारण पेट्रोल संपलं होतं, लोकांपर्यंत पोहोचताच येत नव्हतं. सो दॅट वॉज द बिगेस्ट हे म्हणजे ड्रॉबॅक या सगळ्या कॅम्पेनचं असं म्हणता येईल. तरी आमच्या परीने आम्ही जेवढं होता येईल तेवढं केलं. हॅव्हिंग सेड दॅट, मला काही त्याच्याबद्दल बिटरनेस नाही आहे. माझं असं म्हणणं होतं की चल अजून जास्त थोडीशी लावून धरली असती तर लोकांना आवडली असते, पण ती आता पोस्ट रिलीज आणि आत्ताच्या काळामध्ये त्याला अजूनही चांगलं बघितलं जातं. आजही फ्री यूट्यूबवरती ती अवेलेबल आहे, विदाऊट सबटायटल्स आहे. त्याला काल परवाच काहीतरी 9 लाख व्ह्यूज काल झालेत. सो विच इज अ एक्सलंट थिंग. त्याचबरोबर ती बाकीच्या OTT प्लॅटफॉर्मवरतीही बघितली जाते. सो अर्थात ती थिएटरमध्ये नाही चालली याचं दुःख आहेच, पण ती आत्ता जेवढी बघितली जाते त्याच्यामध्ये पण मी खुश आहे. अर्थात पुढच्या सिनेमाच्या वेळेस त्याचं अजून काय करता येईल, पुढच्या सिनेमाचं कसं मार्केटिंग करता येईल ह्याच्यासाठी मी अजून जास्त सजग असेल. पण हॅव्हिंग सेड दॅट, मला अजून एक गोष्ट मांडायची आहे ह्या अनुषंगाने की आम्ही फिल्म मेकर लोकांचे वेगवेगळे जे ग्रुप्स असतात, मग कधी कुठल्या तरी DOPचा वाढदिवस आहे, कधी कुठल्या तरी ॲक्ट्रेसच्या घरी काहीतरी पार्टी आहे, असं वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आम्ही भेटतो आणि कधी ना कधीतरी सगळ्यांच्या अवतीभोवती हा विषय निघतो की यार मराठी सिनेमाला प्रेक्षकच येत नाही, आपण काय करायचं. ही चर्चा असते, याच्यावरती खूप चर्चा होते आणि ह्याच्यामध्ये मी पण हिरिरीने भाग घेतलाय. पण गेल्या काही 2-3 मीटिंग्समध्ये आपण पण चिंतन करत आहे ना, मी एका पॉईंटला एकदा एक विषय मांडला जो आमच्या फिल्मी लोकांच्या ग्रुपमधला विषय होता की म्हटलं विच वॉज द लास्ट फिल्म जी तुम्ही स्वतःच्या खिशातनं तिकीट काढून गेलेला आहात बघायला. तुम्ही प्रीमियरला गेला किंवा स्पेशल स्क्रीनिंगला गेलाय मराठी, तुम्ही असा कुठला सिनेमा बघितलाय जो स्वतःच्या खिशातनं तिकीट काढले आणि तो सिनेमा बघायला गेलाय. आणि हा जर का आकडा निग्लिजिबल असेल, एखाद दुसरा सिनेमा असेल, तर व्हॉट इज स्टॉपिंग यू फ्रॉम गोइंग टू वॉच द फिल्म? सेम थिंग इज स्टॉपिंग द ऑडियन्स. करेक्ट. ते काय ते आपण शोधतोय. ह्याच्यावरती एक मी छोटा किस्सा सांगतो की घरात गणपती रिलीज झाल्यानंतर आता मला 1 वर्षानंतर हे एक रिअलाइज झालं की आपण जेव्हा प्रमोशन करतो तर आपण हे बघितलं पाहिजे की आपलं प्रमोशन आपल्यामध्येच होतंय, म्हणजे जे इंडस्ट्रीचे आपले जे 10 लोक आहेत तेच बघतायत का लोकांपर्यंत जात आहे. आणि ॲज अ फर्स्ट टाइम फिल्म मेकर जेवढं मला वाटत होतं की जेवढं करायला पाहिजे तेवढं आम्ही सगळं केलं, तेवढं पॅनोरामा स्टुडिओजनी तेवढी आम्हाला मदत केली. आणि फिल्म रिलीज झाल्यानंतर फिल्म 2ऱ्या आठवड्यात 3ऱ्या आठवड्यात पिकअप झाली. तर इतक्या लोकांचे फोन आले की तुझ्यामुळे मी 3 वर्षांनी भावाशी बोलतोय वगैरे वगैरे, पण फिल्म पोचत नाही आहे.
तर हे नवीन झालं असं काहीतरी की मी फिल्म पोचत नाही. आणि मी असं ऑब्व्हियसली ॲज अ पॅनिक मी फोन केला की फिल्म का नाही पोचत आहे, आपण असं नाही केलं पाहिजे. हे सगळं झालं. तर थोड्या दिवसांनी परत म्हणजे इट वॉज अ कॉन्स्टंट हे की आपण एक तर स्ट्रेस आहे फिल्म चालते का नाही चालते, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सांगितलं जातं की तुझी फिल्म पोचत नाही आहे लोकांपर्यंत. तर मी वैतागून एका माझ्या मित्राने जेव्हा मला हे सांगितलं, मी म्हटलं काय करायला पाहिजे, तू मला सांग बघू, तू फिल्म नाही पोचत म्हणजे काय केलं पाहिजे. तुम्ही ना रेडिओ ॲड्स केले पाहिजेत. एक्झाम्पल मी म्हटलं रिलीजच्या आठवड्यामध्ये एव्हरी थर्ड ॲड वॉज घरात गणपतीज ॲड ऑन रेडिओ. मग तुम्ही होर्डिंग्स लावल्या पाहिजेत. म्हटलं महाराष्ट्रात 150 होर्डिंग्स होते माझ्या फिल्मचे. तुम्ही पेपरमध्ये ॲड्स दिल्या पाहिजे होत्या. मी विचारलं कुठला पेपर होतो, महाराष्ट्र टाइम्स होतो. म्हटलं रिलीजच्या दिवशी सेकंड का ते कुठलं पेज, हाफ पेज ॲड होती आणि त्या आठवड्यात एव्हरी हे होतं. म्हणजे तू जे बोलतोय ते आम्ही सगळं केलंय, पॅनोरामा स्टुडिओजनी ते सगळं माझ्या पिक्चरसाठी केलेलं आहे. तरीही जर ऑडियन्स येत नसेल तर ॲज अ फिल्म मेकर म्हणजे आमच्याकडे प्रश्नच आहे ना की आम्ही अजून प्रमोट कसं करायचं. जसं आशिष बोला, आम्ही ते शोधतोच आहोत की अजून काय केलं पाहिजे. म्हणजे शेवटी हेच झालं की प्रत्येकाच्या घरी बेल वाजवा आणि सांगा की प्लीज माझा पिक्चर बघायला, तेवढंच उरलंय. मला फार महत्त्वाचा मुद्दा आहे ना मांडला. सिनेमा फक्त करून होत नाही तर तो पुढं त्याचं सगळं लग्न कार्य असतं. सिनेमा पोचणं म्हणजे काय, म्हणजे काय सिनेमा पोचणं म्हणजे अमुक सिनेमा अमुक दिवशी येतोय म्हणजे पोचला, की त्याचा ट्रेलर बघून त्याचा इम्पॅक्ट माझ्यावरून हा आपण जाऊया बरं का असं मला वाटणं म्हणजे पोचला. काय पोचला म्हणजे काय, हाऊ यू डिफाईन पोचला. नाही, माहीत होणं याच्यासाठी जे काय केलं जातं टिपिकल पद्धतीने ते आपण करतोच, ॲडव्हर्टाइजमेंट आणि हे. पण मला असं वाटतं माउथ पब्लिसिटी हा एकच हतियार, हाच मुद्दा आहे परत परत. म्हणजे त्याचं काही पक्कं गणित नाही आहे की मी एवढं प्रमोशन केलं म्हणजे पिक्चर हिट होणार, हे नाही केलं म्हणून हा फ्लॉप झाला. मला नाही वाटत असं. बेसिक जेवढं करावं लागतं एखाद्या फिल्मसाठी तेवढं करावंच लागतं. पण परत एंड ऑफ द डे सिनेमा कसं, आता माझ्याच फिल्मबद्दल बोलायचं झालं तर अनन्या फिल्म म्हणून ॲप्रिशिएट झाली होती, त्याला चांगले स्टार्स मिळाले होते, सगळं झालं होतं. मग परत प्रश्न पडतो की जर सगळे सोशलवर टाकतायत, क्रिटिकली त्याला अक्लेम्ड मिळतं आहे, तर मग आता कुठे अडलं आहे. 200-250 थिएटरमध्ये पण लागला आहे तो, मग आता फिल्म का नाही चालत आहे. तर मग माझ्यासाठी त्यावेळेस मला उत्तर होतं की बाबा तुझी वेळ चुकली. जस्ट आफ्टर करोना लोक अजून फार काही बाहेर पडत नव्हते आणि आजूबाजूला 1-2 रिलीज पण होते, बिग रिलीज. असं मी माझं मनाचं समाधान करून घेतलं की कदाचित यामुळे ती तितकी पकडली नसावी, किंवा कदाचित माझं पूर्वी नाटक होतं, भरपूर लोकांनी नाटकच बघून झालं होतं, मे बी त्यामुळे पण कदाचित लोक आले नसावेत. मला माझं एक छोटं मोठं कारण मिळालं ज्याच्या आधारे मी पुढे निघालो. पण बऱ्याच वेळा असं होतं की सगळं व्यवस्थित होऊनही होत नाही आणि माहित नाही, त्याचं असं काही पक्का फॉर्म्युला नाही आहे. तुला काय वाटतं, तुला हवी ती गोष्ट मांडलीस, नॉस्टॅल्जिया आणलास, लोकांच्या घराघरातली गोष्ट आणलीस, लोक सिनेमा पोचला का तुझा एक, आणि पोचला तर मग लोक काय येत नाहीत सिनेमाला, तुझं काय म्हणणं आहे. जेवढी मला अपेक्षा होती डेफिनेटली तेवढा नाही पोचला. पण जसं आशिष पण म्हणतोय की जेव्हा OTT वर आला त्याचा ऑडियन्सच बदलला आणि जो रिस्पॉन्स थिएटरला नाही आला त्याच्या 4 पट रिस्पॉन्स OTTला आला. हे फार महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. असं ह्याच्यावर मी पुढे काउंटर करणार आहे. कारण OTTला आल्यावरती जे फोन किंवा मेसेजेस जेवढे आले तेवढे थिएटरला असं नाही म्हणत की आले नाहीत, थिएटरला पण भरपूर लोकांनी पाहिले. आणि सरप्राईजली मला मंडे ट्यूजडे हाही मला फुल मिळाला होता. त्यामुळे असं नाही की मला फक्त सॅटर्डे संडे किंवा मंडेच मला फुल मिळाला. मला हे सगळेच तू होताच की स्वतः तू माझ्यासोबत होता थिएटरमध्ये आणि आपण सगळीकडेच फिरत होतो, आणि नॉट ओनली मुंबई. सो एकच मिनिट घेतो. आशिषजी शेलार आलेले आहेत, सांस्कृतिक कार्य मंत्री. सर, मनपूर्वक स्वागत तुमचं. हां, सो सरांच्या साक्षीनं सगळं होतं ते एक बरं आहे. नाही सर साक्षीला आहेत, कारण की त्यांनीच चित्रपटाला तुम्हीच सुरुवात केलीत आणि पहिला सिनेमा एप्रिल मे 99 होता, त्यामुळे त्यांनीच सुरुवात केली होती. त्यामुळे थिएटरला लोक आली, असं नाही की आली नाहीत, पण मला जेवढा अपेक्षित होतं तेवढा पोचला नाही. त्याचं रिझन मला असं वाटतंय की खास करून मराठी ऑडियन्स, डेफिनेटली आशिषने जे उदाहरण दिलं ते करेक्टच होतं की आम्ही पण ते शोधतोय. पण बऱ्याचशा वेळेला आपण जेव्हा साऊथ सिनेमांकडे बघतो, मी आता साऊथचं मुद्दामून उदाहरण का देतोय त्याचं उदाहरण सांगतो की जेव्हा आपण पुष्पा पाहिला, आपण सगळ्यांनीच तो अप्रिशिएट केला. पुष्पा 2 आला तेव्हा बरेचसे मिक्स रिॲक्शन होते.
आणि मिक्स रिॲक्शन हे त्यांना स्वतःलाही होते जेव्हा त्यांनी ती फिल्म बनवली होती. त्यामुळे त्यांनी तो तिथे प्रमोट न करता त्यांनी मुंबई पण न चूज करता डायरेक्ट बिहार चूज केलं आणि UP-मध्ये त्यांनी तो प्रमोट केला. का तर त्यांना कळलं होतं की हा मास सिनेमा बनलाय आणि मास ऑडियन्स कुठे आहे, आणि त्यांनी तिथून तो पेरायला सुरुवात केला. कारण तो मास ऑडियन्स आपल्याला मुंबईत पण सापडतो, तोच मास ऑडियन्स आपल्याला महाराष्ट्रामध्ये बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सापडतो, पण तो साऊथमध्ये नाही आहे. कारण की ते जेन्युअनली सिनेमाला जपतात आणि पुजतात. त्यामुळे प्रत्येक साऊथ सिनेमा, खास करून मल्याळम सिनेमा, हा जरी 3 सिनेमे रिलीज झाले एका दिवसाला तरी ते सुपरहिट आहेत, कारण की त्यांचा कॉन्टेंट बोलण्याचा प्रयत्न करतो. तर मला असं वाटतं ह्या गोष्टींमध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय. मगाशी यानं जो मुद्दा मांडला ना की माझा सिनेमा OTTवर खूप जास्त चालतो आणि मला वेगवेगळ्या रिॲक्शन्स येतात, क्राऊड बदलला. आता आशिषही बोलला की 9 लाख व्ह्यूज आहेत माझ्या सिनेमाला आणि OTTला तो चालतोच आहे. असं वाटतंय का तुम्हाला आता की OTT हेच नवीन आता प्लॅटफॉर्म तयार व्हायला लागले मराठी सिनेमांसाठी, थिएटर मल्टिप्लेक्सच्या पलीकडे जाऊन लोकांच्या घरात घुसण्यासाठी? असं काही नवीन प्लॅटफॉर्म आपण तयार करायला पाहिजे का सिनेमासाठी मराठी? झालं तर अत्यंत उत्तम होईल. म्हणजे प्रेक्षक आज घरामध्ये सगळं बघतात. म्हणजे नेटफ्लिक्सचा कॉन्टेंट, जगातले मोठमोठे वेबसिरीज लोक बघतात, सिनेमे बघतात. पण आज मराठी सिनेमा हा OTTवरती तशा पद्धतीने विकत घेतला जात नाही जसा बाकीचा सिनेमा नाही जात. आपल्याला पेपर व्ह्यूज आहे. पेपर आणि ते पण एक वन ऑफ द OTTs फक्त Amazon Prime वरतीच पेपर व्ह्यू आहे आणि बाकीचे म्हणजे बाकीचे घेतही बघतही नाही. वाईट ह्याचं काय वाटतं माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या OTTsचे ऑफिस असून सुद्धा मराठीला आम्ही हे नाही बोलत आहेत की जस्ट बिकॉज आहे आम्ही दादागिरी आहे आमची की तुम्ही आमची फिल्म घेतली पाहिजेत. पण जसं तुम्ही दुसऱ्या रिजनल लँग्वेजना अपफ्रंट विकत घेताय तसं तुम्ही मराठीला का नाही घेतात? म्हणजे माझं स्ट्रेट क्वेश्चन आहे, नेटफ्लिक्स असो किंवा हॉटस्टार असो, तुम्ही चूज करा ना की आम्ही वर्षातनं 5 मराठी फिल्म घेऊ किंवा 10 मराठी फिल्म घेऊ. कॉन्टेंट वाईज आम्ही कॉन्फिडंट आहोत की ह्याच्यातनं आपल्या इंडस्ट्रीतनं 10 फिल्म तर अशा आहेत की ते तिथे त्यांना डिफिकल्ट जाईल. पण तुम्ही ते नाही करत आहात. त्यामुळे ॲज अ प्रोड्युसर माझ्याकडे रिकव्हरीचा ऑप्शन नाही आहे. पेपर व्ह्यूवरती आता बाय गॉड्स ग्रेस घरत गणपती पहिल्याच एका महिन्यात जेव्हा रिलीज झाली, तर जसं हे बोलले तसंच फर्स्ट मंथमध्ये वी क्रॉस 100 मिलियन मिनिट्स. म्हणजे दिस वॉज वन ऑफ द फर्स्ट मराठी फिल्म टू बी इन टॉप 10 इंडिया. पण मला ती रिकव्हरी वॉज नेवर गिवन अपफ्रंट. सो ते एक म्हणजे असं म्हणजे मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करीन सगळ्यांच्या ह्याच्यातनं की हा एक विषय आहे, जर तो आपण सॉल्व्ह करू शकलो तर आय थिंक कुठेतरी ॲज अ मराठी फिल्म मेकर्स आणि प्रोड्युसर्सना कुठेतरी एक काय बोलतात सेफ्टी नेट मिळेल सो दॅट वी कॅन कीप मेकिंग मोर फिल्म्स. एक मी असं सगळ्यांच्या वतीनं शेलार सरांना अशी विनंती करतो की सर हा अनौपचारिक गप्पाच आहे, तर आपणही आलात तर फार बरं होईल. आपणही आपली काही मतं मांडावीत. प्लीज मी तुम्हाला विनंती करतो की या प्लीज सर. एक खुर्ची फक्त सर कसं बसा सर. नाही नाही सर, तुमच्या खुर्चीवर तुम्हीच बसावची माझी इच्छा आहे. अनेकांना माहीत नसेल, मलाही माहीत नव्हतं, पण आशिष शेलार सरांनाही सिनेमाचा एक किनार आहे. सरांनी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून कुठं काम केलं होतं असं मला मगाशी कळलेलं आहे. त्यामुळे सिनेमाचं पाणी असं ना तसं त्यांना लागलेलंच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की सिनेमा माहीत असलेला माणूस, त्याचं अर्थकारण माहीत असलेला माणूस आणि त्याला लागणारा खर्च आणि मेहनत माहीत असलेला माणूस अशा खुर्चीवर असणं फार गरजेचं आहे. त्याबद्दल खरंच तुमचे सर आभार. आत्ता आमचा विषय चालला, तुम्ही पटकन ताडलंच असेल की एकूण मराठी सिनेमा आणि आत्ता जो सध्या विषय चालला आहे की स्पेशल स्क्रीन दिलं पाहिजे का किंवा अतिरिक्त शो मिळाले पाहिजेत का सिनेमाला, वेगळी समिती पण तयार करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तर ही जी सगळी मंडळी नव्या जोमाने येत आहेत, तर तुम्हाला काय वाटतं सर, आत्ता मराठी सिनेमाचं काय चित्र दिसतंय, काय असायला पाहिजे, आपण कशा पद्धतीनं काही पावलं उचलतोय? पहिलं तर या पद्धतीचा हा कार्यक्रम आणि या गप्पाचं आयोजन जे आपण सगळ्यांनी मिळून केलं आहे त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो. बरोबरीने ही सगळी जी मंडळी शॉर्ट फिल्म्स आणि फिल्म्स बनवणारी यांच्या सृजनशीलतेला, म्हणजे याला आपण मराठीत क्रिएटिव्हिटी म्हणतो, त्या क्रिएटिव्हिटीला पण मी दाद देतो. याचं कारण मी मंत्री म्हणून नाही, एक त्यातला प्रेक्षक
म्हणून सुद्धा या सगळ्याकडे मी पाहतो. आणि ज्या गोष्टीचा तू उल्लेख केलास की ज्युनियर आर्टिस्ट, हो मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे. मी सिनेमा प्रोड्यूस पण केला आहे. मी सिनेमातल्या प्रोडक्शन नंतर गेलेले पैशाचं दुःखही अनुभवलं आहे. त्यावेळेला मला माहीत नव्हतं मी सांस्कृतिक मंत्री बनेन. पण या सगळ्या आपल्या म्हणू त्याला जर्नीमधल्या आपल्या प्रवाहामधल्या सगळ्या गोष्टी घडत गेल्यात. पण आज मराठी सिनेमा मला असं वाटतं की आपल्या कॉन्टेंटमध्ये आपण खरंच सुपर्ब आहोत, अप्रतिम आहोत. म्हणजे सर्व अर्थाने अप्रतिम आहोत. त्यातल्या जो आपण त्यातला भाग घ्यावा ना, म्हणजे कथा, कथानक, कलाकार, प्रसंग, गीत, संगीत, टेक्नॉलॉजी, या सगळ्यातच मला असं वाटतं की आपला कॉन्टेंट हा खूप प्रभावी आहे. तो दर्जेदार मी असं म्हणणार नाही पूर्वी नव्हता, तोही चांगलाच होता, पण आता अजून त्यातला दर्जा हा खूप चांगल्या पद्धतीने वाढतोय. आता विषय राहतो अर्थकारण आणि प्रेक्षक. मी स्वतः नेटफ्लिक्सच्या कार्यालयात गेलो होतो. कदाचित आपल्यापैकी काही लोकांनी बघितले असेल ते सोशल मीडियावर. मी अमेरिकेतल्या नेटफ्लिक्सच्या कार्यालयात जाऊन तिथे भाषणात सांगून आलो. त्याचाही व्हिडिओ रिलीज झाला की म्हटलं की तुम्ही हे घ्या. तुमच्या कार्यालयात ज्याचा उल्लेख तुम्ही आता केलात तो तिथे अमेरिकेत LA मध्ये जाऊन मी त्यांच्या कार्यालयात केला. पण ऑफकोर्स मी काय केलं आणि हा सांगण्याचा विषय नाही, आपल्याला इप्सित आपल्याला ध्येय गाठायचं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या अर्थकारणाच्या गणितामध्ये थोडं आपल्याला पुन्हा बसावं लागेल. मग ते OTT प्लॅटफॉर्म असो, ते सिंगल स्क्रीन असो, ते मल्टिप्लेक्स असोत, या सगळ्यात येणारा प्रेक्षक असो, त्या प्रेक्षकांच्या आणि आपल्या अर्थकारणात मार्केटिंगमध्ये विशेषतः मला असं वाटतं काय अजूनचं करायला लागेल. तर त्या मार्केटिंगमध्ये काही करण्याची भूमिका माझी आहे. बरं. कारण कॉन्टेंट चांगला आहे, प्रेक्षक येऊ शकतो, येतोय. OTT पाहिजे त्या पद्धतीने प्रोड्युसरला, निर्मात्याला त्यातला आर्थिक मेहनताना मिळेल असा विकत घेण्यामधल्या अडचणी काय आहेत. आणि त्यामधली जर कुठला सेतू कमी असेल ना, ब्रिज, तर तो सरकारने करायचा आम्ही ठरवलेला आहे. आणि त्याच्यावर आपण काम करू, सगळ्यांना बरोबर एकत्र म्हणून करूया. एक शेवटचा प्रश्न विचारतो मग आपण थांबूया. मगाशी मी बोलता बोलता मुद्दा आला की मराठी सिनेमा आणि हिंदी सिनेमामध्ये वेगळेपण काय आहे किंवा साऊथ सिनेमामध्ये. तर मराठी सिनेमा हा हळूहळू चालतो. असा एकदम दिवस रात्र शो लावले आणि चालायला लागला सिनेमा दुसऱ्या दिवशी असं हिंदीत होतं. मराठी सिनेमाला माउथ पब्लिसिटीला वेळ लागतो सर. 1 आठवडा आधी लोक जाऊन बघतात, मग दुसऱ्या आठवड्यात तो सिनेमा लोकांपर्यंत पोचायला लागतो, सोशल मीडियावर तो व्हायरल व्हायला लागतो. त्याला ती स्लोली होणारी प्रक्रिया आहे. पण होतं असं की मल्टिप्लेक्स आणि थिएटरच्या या गणितामध्ये दुसऱ्या आठवड्यात सिनेमा उतरलेला असतो, जिथं लोकांना कळलेलं असतं की हा सिनेमा बघूया, याची चर्चा चांगली आहे. पण तोपर्यंत थिएटरचे शो कमी झालेले असतात, सिनेमे उतरलेले असतात. हे जे विरोधाभास चित्र आहे ना मराठीच्या केसमध्ये, अशा केसमध्ये आपण आपले सिनेमे, मराठीचे चांगले सिनेमे म्हणतोय मी, जे दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या आठवड्यात लागतील, जर चांगले असतील तर असं काही करता येऊ शकेल का की त्यांना ती जागा मिळावी. मराठी माणसाच्या चोखंदळपणाला दाद द्यायला लागेल. त्यामुळे तो आपला विचार करून करतो आणि ते चांगलं आहे, म्हणजे काही वाईट नाही आहे. पण तुम्ही म्हणाल हे सत्य आहे ना की ते रिव्ह्यूज, त्या प्रतिक्रिया, त्याच्यावर मत, त्याच्यावर चर्चा. बरं, आपला स्वभाव कसा असतो, आपल्याला पटलं तरी पण तुझ्याशी पण बोलतो, मग त्याच्याकडनं पण बरं वाटलं, ह्याच्याकडनं पण बरं वाटलं, असा एक आपला स्वभाव आहे. आणि त्यामुळे हेही खरं आहे की एकंदरीत मराठी माणूस आहे ना, त्याच्या प्रायोरिटीज, मी असं म्हणणार नाही की कला ही त्याची प्राथमिकता नाही असं मी म्हणणार नाही, पण मध्यमवर्गीय माणसाची जी प्राथमिकता आहे ना त्याच्या आयुष्यातली, ही मी का माझं कुटुंब किंवा माझ्यावर जे अवलंबून आहेत किंवा ज्यांची जबाबदारी माझ्यावर आहे ते पहिलं बघणं, ह्याच्यात तो त्या कामाकडे बघतो. ते स्वाभाविक आहे. मी बाकीचे मराठी असं करत नाही असंही म्हणत नाही, पण तो तसा साहसी आहे, धाडसी आहे, डायरेक्ट जाईल. मराठी माणूस आपला असा वेळ घेतो आणि तेच आपलं विशेषत्व आहे. पण राहतो विषय पुन्हा एकदा तोच की दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात किंवा पहिल्या आठवड्यानंतर लोकांना कळल्यापर्यंत तो स्क्रीनवर आहे की नाही. मला वाटतं हेच अर्थकारण म्हणून जे आहे ना त्याच्यातल्या गणितामध्ये आपल्याला यावर बसायला आणि तेच करायचं आहे.
आणि त्याच्यामध्ये जसं पोहोचणं आणि पोचल्यावर दिसायला असणं सिनेमाला थिएटर, या दोघांमध्ये थिएटर मालकांचं पण जे काही म्हणणं असेल, मल्टिप्लेक्सचं त्यांचं रडगाणं वेगळं आहे, त्यांचं काही म्हणणं असेल, OTTचं काही म्हणणं आहे, तर त्याला आपण उत्तर काढू ना. आणि आज असं आहे की बघा, कुठल्या राज्याबद्दलची मी तुलना करणार नाही, पण आपण सिनेमा कमी जास्त असेल, सिनेमा महापुरुषांचा किंवा ऐतिहासिक यासाठी आता 10 करोड रुपयापर्यंतचं आपण दरवर्षाला 3 सिनेमांसाठी तजवीज थेट केलेली अनुदान देतो. अ ब ग वर्गीकरणाप्रमाणे सिनेमाला अनुदान देतो. सिनेमा मराठी शूट त्यामध्ये कन्सेशन मिळालं पाहिजे, तो प्रयत्न करतो. आता तर मुंबईमध्ये सगळे सार्वजनिक ठिकाणी फ्रीमध्ये मराठी सिनेमाला चित्रीकरण करायला मिळावं यासाठीचा निर्णय आपण घेतो आहोत. असे सगळे विषय आपण म्हणजे आता चित्रपटाका पुन्हा एकदा तो आंतरराष्ट्रीय स्तरावर आणण्यासाठीचा प्रयत्न करतो आहोत. कान्सला किंवा अन्य ठिकाणी संख्या वाढवतो आहोत. या सगळ्यात आपण आपलं कर्तव्य करतो आहोत. आता एक प्रस्ताव असाही आला की तुम्ही आता हे सगळे एवढा खर्च करताय तर तुम्ही तिकिटाच्या सबसिडीवरच पैसे खर्च करा. अच्छा अच्छा. म्हणजे मुद्दा असू शकतो, माझं काही त्याला हो नाही असं म्हणणं नाही, पण हे सरकारचं कामच आहे आपलं, आम्ही करणारच आहोत. पण ते रिझल्ट गिव्हिंग व्हायचं असेल ना तर ऑल कॉर्नर्स सर्व बिंदू मॅच झाले पाहिजेत. आणि तिथे मला असं वाटतं की मार्केटिंग आणि बरोबरीने व्यावसायिक अर्थकारण यामध्ये एक गणित नक्की सुटू शकणार नाही असं नाही. आता तर शॉर्ट फिल्म्सच्या पुढच्या आल्या आहेत. आता हे आपण व्यावसायिक सिनेमांचं बोलतो, पण आपले शॉर्ट फिल्म्स यांना OTTवर तर मराठीतल्या मी म्हणतो विशेषतः, म्हणजे मी काही दिवसांपूर्वी एक झोप फक्त या विषयावर एक शॉर्ट फिल्म आहे, मराठी नाही आहे ते, मी चुकत नसेल तर. बर. आणि एका झोपेने माणसाला काय होऊ शकतं, आणि ती त्याने 12-13 मिनिटातच मांडले, पण अफलातून मांडले. बर. अफलातून मांडले. मला असं वाटतं की हा असे एरिया, असा जो भाग आहे, आपण टेस्टवरना 50वर आलो, 20वर आलो, तसं आता हे शॉर्ट फिल्म्समध्ये आलो आहोत. हा आपण कॅप्चर करायला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने तो प्रमोट करायला पाहिजे. त्यासाठी काही करायला लागेल ते करायची आपली तयारी आहे. वा. पण तो करूया. मला असं वाटतं की हे जे करूया आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे सर. तुमच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या एकत्र याव्यात आणि भले ते घडावं. सर, पण मी एक मुद्दा मांडू इच्छितो. मला असा कधी प्लॅटफॉर्म मिळाला नव्हता. मी गेले 17 वर्ष कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम करतोय आणि माझ्याकडे प्रत्येक वेळेला जेव्हा मी कुठेही वर्कशॉप घेतो किंवा कुठेही कास्टिंगच्या मीटिंगला जातो, तिथे एक मुद्दा नेहमी उपस्थित केला जातो. हे मी सगळ्या ॲक्टरच्या वतीने बोलतोय बाय द वे, की कुठे ऑडिशन्स होतात आम्हाला माहिती नाही आहेत आणि ऑडिशन जिकडे होतात त्या आणि तिथे आमच्याकडनं पैसे मागितले जातात. किंवा दुसरा मुद्दा असतो की आमच्याकडे तिकडे पोर्टफोलिओसाठी पैसे मागितले जातात. तर आपण जर चित्रपट सृष्टीकडे नाही, ते तर इथेच केलं आहे, इथून बाजूला नाही सर, माझा मुद्दा हा होता की आपण महामंडळामध्ये एक फक्त क्रायटेरिया इन्व्हॉल्व करू शकलो की जेवढे सिनेमे आपल्याकडे बनणार आहेत त्याचा जसा आपण एक NOC देतो जे फिल्म रिलीज होण्यासाठी, तशीच जर आपण अनाउन्समेंटची जर प्रोसेस केली तर लोकांपर्यंत पोहोचेल कुठला सिनेमा कुठे बनतोय, त्याच्यामुळे लोक त्यांना अप्रोचेबल होऊ शकतील. एवढाच माझा उद्देश होता. एक प्लॅटफॉर्म बनवू शकतो आपण तसा. ओके, करू आपण. थँक्यू सर. सर्वांना शुभेच्छा. सर, तुम्ही आवर्जून वेळात वेळ देऊन आला त्याबद्दल तुमचंही आभार.